कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कंठ खंडनील कर, करा समाधान चित्त माझे. काय प्रमाण काही मी उद्धार त्या सूत नावाच्या महर्षींना त्या प्रयागराजाच्या क्षेत्रातील 88,000 ऋषींनी विनंती केली की आमचा उद्धार कशाने होईल. तर शिवपुराणाने तुमचा उद्धार होईल. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा आणि करा समाधान. मला वाटतं असे प्रश्न आता महाराज लोकांना कोणी विचारित नाही. विचारतो कोणी, माझा उद्धार कशाने होईल, मी मुक्त कशाने होईल, मी काय केलं म्हणजे कोणत्या मार्गाने जाऊ, हे नाही विचारणार. आमचं एकच आहे, महाराज माझं कसं होईल, महाराज माझं कसं होईल, महाराज मी गेल्यावर माझ्या नातवाचं कसं होईल. महाराज म्हणले तू जाय. काय एका राजाने प्रधानाला विचारलं, प्रधानजी आपली संपत्ती किती आहे. ते म्हणला 12 पिढ्याला पुरेल एवढी आहे. तरी राजाने मोठ्याने गोळा काढला. राजेसाहेब रडायला काय झालं, 12 पिढ्याला पुरेल एवढी संपत्ती नाही, माझी 13वी पिढी काय खाईल. अरे तुझ्या हातात काय तेवढं बघ की, उद्या तो तुझ्या हातात नाही, 13वी पिढीच. त्याला म्हणले आपल्या कनकालेश्वराच्या महादेवाच्या मंदिरात एक साधू आला, त्याला विचार. राजा म्हणला त्याने जर आपल्याला समर्पक उत्तर दिलं तर त्याला दान द्यायचंय. काय, सोन्याच्या हिऱ्या कंकणाच्या पराती. आणि वाजत गाजत निघाले कुठे, कंकालेश्वराच्या मंदिरात महाराजांना देण्याकरता. महाराज अंतर्यामी होते. महाराज म्हणले काय म्हणले, कशाला आणलं असेल, मला काय विकत घ्यायचं काय तुला. मग तर उचले आणि तुला काय विचारायचंय ते मला माहिती आहे. संतांतर्यामी, तुला काय विचारायचं ते मला माहिती आहे. सर उचले, सोने रुपये आम्हा का, आजचं माझं भागलं. काय म्हणले महाराज, आजचं माझं भागलं. मी एके ठिकाणी गेलो, त्या बाईनं मला 5 मिरच्या दिल्या हिरव्या, एका बाईनं खडी मीठ दिलं आणि एका बाईनं 3 भाकरीचं पीठ दिलं. 3 भाकरी केल्या, पद्धतशीर आत्माराम तृप्त झाला. आज माझं भागलं. उद्याच्याला जर कमी पडलं तर अलख निरंजन, मी तुझ्या दारात येईल, पण आजचं माझं भागलं. खडकन डोळे उघडले. कुणाचे, राजाचे. राजा म्हणला ही उद्याची चिंता करीत नाही, तेरा पिढीचं. आपलं उद्या काही हात नाही होत, आपल्या हातात नाही होत. काही विचारतात, महाराज माझं कसं होईल, महाराज माझं कसं होईल, महाराज माझं कसं होईल. महाराज म्हणजे माझंच काही खरं नाही. तुझं काय सांगू बाबा. एक करतो